बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था जनतेच्या हिताची आहे का? बीड जिल्ह्याचे राजकारण आणि राजकीय नेते जिल्ह्याचा विकास करण्यात व्यस्त आहेत की जनतेला लाचार गुलाम बनवून अन्याय अत्याचार करणारे आहेत? याची खरी वास्तवता सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे महाराष्ट्राच्या पटलावर आली आहे. अपहरण झाल्यानंतर अपहरणाची तक्रार न घेणे, खून झाल्यानंतर ही निष्क्रिय वागणूक देणे हे तर तुम्ही पाहिले आणि ऐकले. परंतु काल धनंजय मुंडे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती कोणालाच पटली नाही, रुचली नाही. इतर जिल्ह्यातही खून, अपहरण, बलात्कार होतात ही जी असंवेदनशील प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रिया त्यांचे अंतर्मन दाखवते, जनतेविषयीचा तिरस्कार दाखवते. याचाच अर्थ खून, हत्या, अपहरण या गोष्टी नित्याच्या, सराईत आणि किरकोळ आहेत हा त्या प्रतिक्रियेचा मतितार्थ. ज्यांचा व्यवसायच हा या घटनेसारखा नित्याचा असेल त्यांना ही कळकळ कशी असणार ही दुसरी बाजू समोर येते, लोकांच्या मनात येते. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कंपनीच्या खंडणीच्या वादातून खून झाला त्या खंडणीचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहेत. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करताना फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. कट, हत्या आणि खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. एवढा समाज, एवढे नेते रस्त्यावर उतरून देखील जवळचे लोक वाचविण्यासाठी एवढी मोठी चालाखी आणि पोलीस प्रशासन देखील मूळ सूत्रधारांना वाचविण्याचा का प्रयत्न करीत आहे? का त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करीत नाही? म्हणजेच खरे मासे बाजूला काढायचे आणि जे इशाऱ्यावर मारायला तयार होतात अशा अल्पवयीन तरुणांना गुन्ह्यात अडकवायचे हे देखील या घटनेतून लोकांसमोर येत आहे. खंडणीसाठी अपहरण, अपहरणातून हत्या आणि हत्या करून दहशत निर्माण करणे हे एकट्याचे किंवा 4-2 व्यक्तीचे काम आहे का? हे सर्व नियोजनबद्ध करण्यासाठी यंत्रणा हवी, टोळी हवी. त्याशिवाय अशी कटकारस्थाने अगदी सहज सराईतपणे होत नाहीत. या अंगाने जर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या पाहिली तर एकेकाळी मुंबईत दहशत माजवणारे अंडरवर्ल्ड डॉन असलेल्यांनाही लाजवेल असे हे प्रकरण आहे, ज्यामध्ये ठेकेदार, राजकीय नेते, गुन्हे करणाऱ्या टोळ्या यांचा समावेश आहे. हे सर्व चित्र समोर असून देखील गुन्ह्याची नोंद, आरोपी अटक केल्यानंतर दिली जाणारी वागणूक हे सारं संशयास्पद आहे. अहो, आरोपींना अटक केल्यानंतर देखील आरोपीच्या हातात बेड्या नाहीत, हातकड्या नाहीत. याचाच अर्थ किती मोठा आर्थिक व्यवहार या साऱ्या यंत्रणेतून होत असेल कल्पना करा. सर्वसामान्यांचे खून देखील पचविले जातात, दुर्लक्षित केले जातात. तेच लोक संविधानाची, घटनेची, कायद्याची आणि न्यायाची वेगळी भाषा करतात. कुठल्याही परिस्थितीत निवडून आलंच पाहिजे, निवडणूक जिंकलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी? तर या अशा उद्योगांना चालना देण्यासाठी, गुन्हेगारी भ्रष्टाचारी वृत्तीला संरक्षण देण्यासाठीच ना. यात गोरगरीब सर्वसामान्य मतदारांचा, जनतेचा लाभ काय, विकास काय? स्वार्थासाठी सत्ता आणि संपत्तीसाठी राजकारण हे सूत्र अलीकडे निवडणुकांचं झालं आहे. परिस्थिती यावरच थांबलेली नाही तर आता जातीय व्यवस्था देखील गुन्हेगारी प्रवृत्तींची समर्थक झाली आहे. कसलं समाजहित आणि कसलं धर्मरक्षण? काळे उद्योग लपविण्यासाठी जातीचे आणि धर्माचे कातडे पांघरले जात आहे. सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. आमदार सुरेश धस यांनी जे 2 मुद्दे मांडले ते अत्यंत लक्षवेधी आहेत. प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि जागा या बिंदूनामावलीप्रमाणे ज्या त्या जिल्ह्यात आणि तालुक्यात असल्या पाहिजेत. नसता ही अशी हिंस्र अराजकता उदयाला येते हे खरेच आहे आणि मसाजोगचे प्रकरण हे त्याचे उदाहरण आहे. दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस. गुन्हेगारांना मदत केली आहे ना, सेवेत, कर्तव्यात दुर्लक्ष, कसूर केलाय ना, तर निलंबन, सस्पेंड करणं हे नकोच, थेट घरी पाठवा कायमचे. अहो, या राज्यात बेकार तरुणांची, सुशिक्षितांची कमी नाही. ही असली भ्रष्ट दरिद्री प्रशासनातून वेगळी बाजूला केली तर 9 तरुणांना जागा तरी रिकाम्या होतील आणि त्यांना संधी तरी मिळेल. पण हे होईल का? तर नाही, कारण हे लोकच खरे एजंट आहेत, जे या टोळ्यांना, राजकीय नेत्यांना, सर्वसामान्य जनतेला ओरबाडून कमाई करून देतात. ज्या दिवशी नेता निष्कलंक, प्रशासन पारदर्शी होईल
त्याचवेळी निकोप समाज व्यवस्था आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल. अन्यथा हे लोक समाजात टोळी युद्ध घडून जातीचे बंकर आडवे करून स्वतःचा बचाव करण्यासाठी राज्याचे, नवपिढीचे आणि युवकांचे भविष्य मलिन करण्यात यशस्वी होत राहतील. म्हणून गुन्हा गुन्हाच आहे हे ठामपणे सांगून जातपात विसरून अन्यायाला दूर करण्यासाठी लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.